झणझणीत चॉकलेटची रेसिपी. नाही नाही थांबा, हे चॉकलेट नाही आहे, हे बोकडाची रक्ती आहे. खूप छान, हेल्दी, प्रोटीनयुक्त, टेस्टी अशी ही रेसिपी. चला पाहूया. खूप साधी सोपी आहे. सर्वप्रथम आपल्याला ही जी रक्ती आहे वॉश करून घ्यायची आहे. बरेच कमेंट येत होत्या. त्यानंतर सर्वांची रिक्वायरमेंट एकच होती की गटारी येत आहे, त्यासाठी स्पेशल अशी काहीतरी छान रिजनेबल प्रोटीनयुक्त आणि टेस्टी अशी रेसिपी बनव. तर माझ्या डोक्यात एकच आलं, ते म्हणजे बोकडाची रक्ती. खूप छान आणि टेस्टी आणि एकदम हेल्दीसुद्धा आहे. वॉश करून घेतल्यानंतर आता बुडेल इतकंच पाणी ठेवायचं. जास्त ठेवलं आणि झाकण बिलकुल द्यायचा नाही, नाहीतर हे सगळं वरती येतं. आणि थोडंसं जिरेल इतकंच मीठ, जास्त मीठ टाकू नका, नाहीतर ते टेस्टमध्ये फरक येईल. तर एवढंसंच मीठ टाकून इथे मी व्यवस्थित अशी उकळी येईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. काही जण काय करतात, तर गॅस एकदम हाय फ्लेमवर ठेवतात आणि मग ते ओतू जातं. हे अशा प्रकारचं फेस आहे ना, हे आपल्या संपूर्ण काढून टाकायचं आहे. तर आता हे मी मीडियम टू लो फ्लेमवर हे व्यवस्थित असं शिजवून घेतलं आहे. आणि अगदी जो लाल रंग आहे ना, तो पूर्ण असा होईल इथपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता हे संपूर्ण पाणी काढून टाकायचं. चांगल्या पाण्याने एकदा व्यवस्थित अशी धुवून घ्यायची. त्यानंतर ह्याचे एकदम छोटे छोटे पीसेस करायचे आणि एवढी छान अशी कट होते. तुम्ही बघू शकता, ही संपूर्ण अशी आपल्याला अशा प्रकारे ही कट व्हायला पाहिजे. आणि ह्या टेक्स्चरनेच तुम्हाला पुढील जी टेस्ट आहे ना, त्याचा आनंद घेता येतो. जर हे जे पीसेस आहेत हे मोठे राहिले, तर आपण जो मसाला तयार करतो तो ह्याला व्यवस्थित लागत नाही आणि मग टेस्ट सगळी बिघडून जाते. आता एका पॅनमध्ये थोडंसं मी राईचं तेल घेतलेलं आहे आणि आपल्याला नेहमीप्रमाणे जेवढं व्हेजिटेबल ऑइल लागतं तेवढं घ्यायचं. व्यवस्थित गरम होऊ द्या. त्यानंतर नेहमीचं हिरवं वाटण, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे व्यवस्थित असं मिक्सरला लावून घ्यायचं. ॲक्च्युली इथे मी आता दालचिनी आणि तेजपत्ता आधीच टाकायला हवं होतं, पण मी विसरली होती. तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. अजून तुम्ही खडे मसाले टाकू शकता, पण जास्त टाकू नका, नाही तर ते सारखे मध्ये मध्ये तोंडात येतात. आता नेहमीचे घरगुती मसाले, लाल तिखट मसाला, हळद, हिंग, मीठ, धणेपूड आणि गरम मसाला. सोबत इथे मी खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला 2 ते 3 मिनिटांकरिता छान असं परतून घ्यायचं आहे. आता आपण कट केलेली ही रक्ती तुम्ही बघू शकता, किती मी छोटे छोटे पीसेस केलेले आहेत. आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत. म्हणजे हा जो मसाला आहे ना, तो व्यवस्थित असा सर्वांना लागतो. तुम्हाला थोडंसं तेल कमी वाटत असेल तर तुम्ही वरून स्प्रे करू शकता किंवा वरून थोडंसं एखादा चम्मच तुम्ही ॲड करा आणि तो व्यवस्थित लागेल मसाला. अशा प्रकारे मिक्स करून घ्या. त्यानंतर कोथिंबीर आणि आता अर्धा लिंब घ्यायचा आहे आणि हा आपल्याला वरून पिळायचा आहे. नॉर्मल मिक्स करायचं आणि झाकण देऊन 7 ते 8 मिनिटांकरिता लो फ्लेमवर आपल्याला हे व्यवस्थित मसाला, लिंब हे छान असं सर्व रक्तीमध्ये मुरेल असं आपल्याला शिजवायचं आहे. आणि 7 ते 8 मिनिटानंतर तयार आहे तुमची ही ऑथेंटिक डिश. ही तुम्ही अशीच खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, भातासोबत खाऊ शकता, कशासोबतही तुम्ही हिला कॉम्बिनेशन करू शकता. खूप छान अप्रतिम होते. आणि ही तुम्ही अशा प्रकारे करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा की ही रेसिपी कशी झाली. ह्या रक्तीचे छोटे छोटे पीसेसना जो मसाला लागला आहे ना, खरंच सांगते, घरात आमच्या तर सर्वांना आवडली होती. आणि तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करा, तुमच्या घरात सुद्धा सर्वांना आवडेल. ही रेसिपी नक्कीच करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या साध्या, सोप्या, सरळ रेसिपीमध्ये. आता हां, इथे मी हा कॉम्बिनेशन केला होता भातासोबत आणि त्यासोबतच मी छान असा मटणाचा तांबडा रस्सा केला होता आणि काकडी, कांदा, लिंब जे आपलं नेहमीचे असतं तेच. तुम्हाला कशासोबत कॉम्बिनेशन हा करायला आवडेल हे मला कमेंटमध्ये कळवा किंवा तुम्हाला कशासोबत हे आवडतं हे सुद्धा मला सांगा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एखाद्या साध्या, सोप्या, सरळ रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, खुश राहा. धन्यवाद.